शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन उत्पत्ती याचा 49 अध्याय 28 ते 33 वचन. उत्पत्ती याचा 49 अध्याय 28 ते 33 वचन. हे सगळे इस्रायलाचे 12 वंश होतं. त्याचा पिता त्यास आशीर्वाद देताना वचने बोलला ती हीच. प्रत्येकास त्याच्या त्याच्या परी त्याने आशीर्वाद दिला. मग त्याने त्यास आज्ञा केली की मी आपल्या पूर्वजास जाऊन मिळेन तेव्हा मला एफ्रोन हित्ती याच्या शेतातल्या गुहेत माझ्या वडिलापाशी पुरा, कनान देशातील मम्रे समोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहा जी अब्रामाने शेतासह एफ्रोन हित्ती ह्याच्यापासून आपल्या मालकीचे कब्रस्तान व्हावे म्हणून विकत घेतली होती तीच ही. तेथेच अब्राम व त्याची स्त्री सारा यास पुरिले. इसाक व त्याची स्त्री रिबका यासही तेथे पुरिले. तेथेच मी लेयासही पुरिले. ते शेत व त्यातील गुहा ही हेतीकडून खरेदी केली आहेत. आपल्या मुलांना आज्ञा करण्याचे संपविल्यावर याकोबाने पलंगावर आपले पाय घेतले व प्राण सोडिला आणि तो आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आज आम्ही वाचलेला आहे उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 49, 28 ते 33 ही वचने. यामध्ये आम्ही शिकलो की याकोबास देवापण जो आशीर्वाद दिला त्याप्रमाणे याकोब आशीर्वादित झाला व याकोब देखील आपल्या वंशजांना आशीर्वाद देत असताना म्हणत आहे, मी माझ्या पूर्वजांना जाऊन मिळेल तेव्हा मला तुम्ही अब्रामाने घेतलेलं शेत त्यामध्ये जाऊन मला पुरा, माझ्या पूर्वजांमध्येच मला
पुरा. प्रियांनो, आम्ही पण सैव संबंधामध्ये खात्रीशीर असलो पाहिजे. सेवेमध्ये आम्हालाही कोणत्याही प्रकारे प्रश्न नकोय, निराशा नकोय, चिंता नको. ज्याप्रमाणे याकोबाने पूर्ण खात्रीशीर सेवा केली, देवबापाच्या मार्गात तो चालला, ज्या गोष्टी देवबापाच्या मार्गात सेवेमध्ये योग्य नाही त्या त्याने सोडल्या, त्याप्रमाणे आम्ही पण प्रभूच्या राज्यात त्यांनी दिलेल्या वचनानुसार चालूया. आमच्या जीवनातून प्रकाश लोक पाहून प्रभूचा गौरव करतील, त्याच्याकडे वळतील. आज जरी कठीण परिस्थिती आहे तरी देखील आमचा देव आमच्या बरोबर आहे. कठीण दिवसामध्ये तो आमच्या बरोबर राहतो, जसे याकोबाने देखील म्हटलेलं आहे. आम्ही आधीच्या वचनांमध्ये जेव्हा वाचतो 35व्या अध्यायामध्ये, त्या ठिकाणी आम्हाला शिकण्यासाठी मिळतं. प्रियांनो, या ठिकाणी देखील याकोबाने आपल्या वंशजांना शिकवलेलं आहे की मला पण तुम्ही माझ्या पूर्वजांच्या जमिनीमध्ये त्यांच्याजवळ मला पुरा. आणि खरोखर प्रियांनो, आम्ही पण आमच्या देवबापाच्या राज्यात चालत असताना, त्याच्या सेवेमध्ये चालत असताना आम्ही पण खात्री ठेवूया, मी आत्म्याने देवाच्या राज्यामध्येच राहणार आहे. जसं संत पाल म्हणतो, शरद गाठलेले, धाव संपलेले आहे, आता राहिलेला आहे सार्वकालिक जीवनाचा मुकुट. देवाच्या सेवेत टिकणं खूप आवश्यक आहे. प्रभूच्या वचनामध्ये टिकून राहू, त्याच्या विश्वासामध्ये टिकून राहू आणि त्याच्याद्वारे आम्ही आशीर्वाद होऊया. देवबाप या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देवा पित्या, जे वचन आम्ही ऐकलं त्याप्रमाणे आचरण करण्यास सहाय्य कर, तुझं गौरव करण्यास सहाय्य कर. आणि पित्या, या भूतलावरील जीवन विश्वासाने जगून तुला गौरव मिळेल, तुला संतोष होईल, यासाठी आमचं सहाय्य कर. आमच्या सर्व नातेवाईकांना तुझ्या हातात घे, आमच्या इष्टमित्रांना तुझ्या हातात घे. या कठीण दिवसामध्ये देवबापा तू आमच्या बरोबर आहे, आमचं सहाय्य करणार देव आहे. या विश्वासाने तुझ्यामध्ये टिकण्यासाठी आमचं सहाय्य कर. आम्ही तुझे उपकार मानतो, आभार मानतो. तुमची प्रार्थना ऐकली, प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना, म्हणून ते दिवा. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.